शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन। षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित। जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात। अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, तर 5 जण जखमी। फाल्कन 2000 जेट्सची नागपुरात होणार निर्मिती। डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड। वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन। गेल्या महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं करण्यात आलं होतं सन्मानित। आणि माऊली माऊलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। पहाटे मंदिरात नित्यपूजा संपन्न, तर आळंदीत जमला भक्तांचा मेळा। पाटलांनी उदय सामंत यांची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेवरूनच ही भेट झाल्याची माहिती आहे। सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपनं मोठा धक्का दिलाय। काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत। मनसेसोबत युती करायची की नाही अशी उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारणा केली। युती केली तर फायदाच होईल अशी कबुली नगरसेवकांनी दिली आहे। मुंबईमध्ये युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचं माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत कामाचा आणि पक्षवाढीबाबत आढावा घेतला। दरम्यान प्रत्येक मंत्र्यावर विभागवार 5 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उबाठा पक्ष एकला चलोच्या भूमिकेत आहे। उबाठानं 59व्या वर्धापन दिनानिमित्त टीजर प्रसिद्ध केलाय। यातून हिंदुत्वाची साथ घालण्यात आली आहे। कुटुंबासोबत निष्ठावंतांचा वर्धापन दिन या टॅगलाईनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी पदाधिकाऱ्यांसह विभागीय आढावा घेण्यात आला। यावेळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी धुळे पोलिसांनी 11 जणांची ओळख पटवली आहे। या 11 जणांना पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवले जात आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी विशेष अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याबाबत उपाययोजना केली जाणार आहे। सविस्तर बातमी पाहूयात। आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी भाविक हे आळंदीमध्ये दाखल झालेत। पहाटे 4:30 वाजता श्रींच्या समाधीला अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत। या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात 9 वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांना वेळ दिला जाईल। तर संध्याकाळी 5 वाजता गुरुवारचा पालखी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर रात्री 8 वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल। त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्राणीच्या घाटावर भक्तांची मांदियाळी जमलेली। तर मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। माऊलींची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे। या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथूनच आता थेट आढावा देत आहेत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे। लाखो वारकरी या सोहळ्यात सामील होणार आहेत। काय सध्या वातावरण आहे? रामकृष्ण हरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली योगीराज महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा
पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी तर इंद्रायणीच्या तीरी दाखल झालेलेच आहेत। मात्र त्याहीपेक्षा वरुणराज देखील अगदी पहाटेपासूनच इथे आपण बघतोय की पाऊस जो आहे तो जोरदार इथे बरसतो आहे आणि अशा पावसात देखील हे सगळे भाविक जे आहेत ते आपण बघतोय की कशा पद्धतीने या इंद्रायणीच्या स्नानासाठी आतुर झालेले असतात। इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती याचना सकळ त्यांच्या असं म्हटलं जातं आणि म्हणून पावसात भिजल्यानंतरही हे स्नान महत्त्वाचं आहे। हे स्नान झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन अशा हा नित्यक्रम असतो आणि त्यानुसार आपण बघतो की दुथडी वाहणारी ही इंद्रायणी आणि त्याचबरोबर आज जो माऊलींचा पालखी सोहळा रात्री 8 वाजताच्या सुमारामध्ये प्रस्थान ठेवेल तत्पूर्वी हे जे सगळे भाविक आलेले आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत। खरं तर दरवर्षीचा हा सोहळा पण दरवर्षी ही परंपरा आपल्याला जपायची आहे आणि पंढरपूर जिथे आपल्या जीवाची गुढी आहे तिथे आपल्याला जायचं आहे। काय आत्ताच्या भावना आहे? माझ्या मनीची आवडी पंढरपुराने येईन पांडुरंगी मन रंगले गोविंदाची गुणी वेधले। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा आज सायंकाळी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होतोय। लाखोंच्या संख्येने भाविक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून आळंदीमध्ये उपस्थित आहेत। वरुणराजाची उपस्थिती यावर्षी खूप सुंदर आहे। दरवर्षी वारीची एक आतुरता वारकऱ्यांच्या मनामध्ये असते, ती दाटून येते की कधी मी माझ्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये आपले इष्ट आराध्य पांडुरंगाला भेटण्याकरता आम्ही कधी जाऊ आणि तो क्षण हा फार आनंदाचा आणि मोलाचा असतो। वारकऱ्यासाठी ऊन वारा पाऊस ही गोष्ट अत्यंत क्षुल्लक आहे, पण त्या भगवत भक्तीमध्ये अत्यंत तल्लीन होऊन भजन करत ते समतेचा संदेश देत, विश्वबंधुतेचा संदेश देत, अगदी मायक्रो मॅनेजमेंटसुद्धा वारीमध्ये आपल्याला सगळ्या अनुषंगाने पाहायला मिळतं। वारकऱ्यांचं जीवन हे अत्यंत तेजस्वी उज्ज्वल या दृष्टीने आहे की ज्ञानोबाराय पंढरपूरच्या दिशेने जात आहेत। कार्तिकी यात्रेच्या वेळेस पांडुरंग आळंदीमध्ये येत आहेत। ह्या देवाच्या भेटी खूप महत्त्वाच्या आहेत। जसं शास्त्री म्हणाले की हे खूप महत्त्वाचं आहे की वारी जी आहे ते प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काहीतरी शिकवण देत असते। हा शिस्तीचा ही शिस्त म्हणून या सोहळ्याकडे बघितलं जातं। त्याचबरोबर राजवैभवी सोहळा म्हणून देखील या सोहळ्याकडे बघितलं जातं। लाखो वारकरी आहेत, एवढा पाऊस आहे, साधारण 8 ते 10 लाख वारकरी जे आहेत ते देहू आणि या आळंदीमध्ये इथे आलेले आहेत। तरुण जे आहेत ते सातत्यानं या वारी सोहळ्यामध्ये सामील होताना दिसतात। मी पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांना विनंती करतो की हा जो सगळा एकूण आपल्याला बघायला मिळतोय परिसर तो आहे इंद्रायणीचा आणि इंद्रायणीच्या दुथडी, जशी इंद्रायणी दुथडी भरून वाहते आहे तसंच या इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर हे वारकरी जे आहेत ते आपले नित्य क्रम आटोपतायत आणि खरं तर आज संध्याकाळी रात्री 8 वाजता पालखी सोहळा जो आहे प्रस्थान ठेवले। 194वा हा पालखी सोहळा आहे। आज गुरुवारचा पालखी सोहळा जो दर गुरुवारी असतो त्यामुळे आजचा पालखी सोहळा हा उशिराने होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की दर गुरुवारी माऊलींच्या पादुकांची जी प्रदक्षिणा असते ती करण्याची प्रथा आहे आणि त्या प्रथेमुळे संध्याकाळी 5 वाजता सुरुवातीला गुरुवारचा पालखी सोहळा जो नित्य होत असतो तो होईल आणि त्यानंतर जो मुख्य आषाढी वारीचा पालखी सोहळा आहे श्रींच्या चलपादुका ज्या आहेत त्यांचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल। आपण जसं म्हणालो की तरुणांचा ओढा वाढतोय, तुम्ही अध्यात्माचं सगळं शिक्षण घेतात आणि त्यातलं हे सगळ्यात मोठं शिक्षणाचं विद्यापीठ म्हणावं लागेल अशा पद्धतीचा हा वारी सोहळा, काय भावना? आता आम्ही तरुण पिढीला हे वारीचं प्रस्थान पाहण्याचा एक योग मिळालेला आहे। वारी म्हणजे काय आहे? वारी म्हणजे मणिपुरातून निघलेला प्राणवायू ब्रह्मरंध्रात जाऊन मिळणं म्हणजे वारी आहे। वारी म्हणजे ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानोबराय ज्या पद्धतीने सांगतात, ज्ञान आणि भक्ती एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत। ते नाणं म्हणजे वारी आहे आणि हा वारीचा सोहळा आमच्या तरुण पिढीला एक प्रेरणा देणारा प्रस्थान सोहळा। आपण बघतोय की ह्या तरुणांच्या भावना आहेत आणि कुठेतरी अध्यात्माची जोड जर आयुष्यात असेल तर ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि तो सुख निश्चितच सोहळा गोविंद, खरं तर भाविकांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय, तुमचा देखील उत्साह आहे, असाच तो कायम राहू दे। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।